न्यूज आपल्यासोबत आहेत आमदार उत्तमराव जानकर. आमदार साहेब, निवडणुका जाहीर झाल्यात, आजपासून अर्ज भरायला सुरुवात होते. काय जिल्ह्यातली परिस्थिती आहे? तुमच्यावर काही तालुक्याची निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली. नाही, नक्कीच या जिल्ह्यामधलं चित्र हे जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी फार आशादायक आहे आणि अतिशय चांगलं चित्र या जिल्ह्यामध्ये आहे. ही ग्रामीण भागातली निवडणूक आहे. ज्या लोकसभा मतदारसंघ सोलापूरमधील मोहोळ आणि मंगळवेढा असे ज्यांनी तिथं लाखापेक्षा अधिकचे लीड त्या 2 तालुक्यांनी दिलं आणि याही 4 तालुक्यामधून जवळजवळ 2.5 लाखाच्या आसपास लीड त्या ठिकाणी लोकसभेलाही दिलं. असे हे मजबूत पवारसाहेबांच्या विचाराचे बालेकिल्ले आहेत आणि या ठिकाणी जिल्हा परिषदेला आमच्या मित्रपक्ष आणि आम्ही काही ठिकाणी तडजोडी करणार आहे, काही ठिकाणी हे करणार आहे. 52 जागा निवडून येतील अशी परिस्थिती आहे. त्यामध्ये माढा असेल, करमाळा असेल, तिथलं पक्षांतर करून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये मोहोळ असेल पालकमंत्री यांनी घेतलेला आहे. परंतु सन्माननीय पालकमंत्री आज अभिजित पाटील असतील, नारायण पाटील असतील यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग करून रसद पुरवून त्या ठिकाणी आघाडीच केली पाहिजे आणि त्या माध्यमातून उद्या जिल्हा परिषदमध्ये सत्ता आली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन ते काम करतायत. मग ते जर यांच्याशी अशा पद्धतीनं वागत असतील तर ज्यांना पक्षामध्ये घेतलं त्यांच्यासाठी बेईमानी आहे. आणि उद्या या आघाडीच्या माध्यमातून हे प्रयोग करायला गेले त्या ठिकाणी आमचे सगळे चिन्हावरचे लोक त्या ठिकाणी उभा आहेत. दुसरा असा विषय आहे की आघाडीच्या माध्यमातून यांचे उमेदवार पराभूत झाले, यांचं राजकीय जीवन उद्ध्वस्त होणार आहे. बाबासाहेब पाटलांना कमळ सांगोल्यामध्ये दिलं. बाबासाहेब यांचं देशमुखांचं जीवन राजकीय उद्ध्वस्त केलं. आता ह्या दोघांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा पालकमंत्री प्रयत्न करत आहे. पण या जिल्ह्यामध्ये असं कुठेही काही घडणार नाही आणि या आमदारांना जे पद्धतीनं दबाव टाकला जातोय यांना ही भूमिका घेऊन पवारसाहेबांच्या विचाराची मतं घ्या आणि छुपं कमळ, आघाडी म्हणजे छुपं कमळ, हे कमळ पुन्हा जिल्हा परिषदमध्ये प्रकट करा. ही जी दबावाचं राजकारण आहे मी कशासाठी तुम्हाला सांगतोय. यामध्ये रणजितभाई शिंदे असतील, संजय मामा शिंदे असतील, राजन पाटील असतील, ह्यांनी बी सतर्क व्हावं की हे घडतंय, चालू झालंय. आणि अभिजित आबा आणि नारायण आबा हे माझे मित्र आहेत, त्यांचंही राजकीय जीवन उद्ध्वस्त होऊ नये यासाठी हा पालकमंत्र्याचा जो डाव आहे तो डाव हा उत्तमराव जानकर उद्ध्वस्त करेल अशा पद्धतीनं या ठिकाणी भूमिका मांडण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकात कोणाबरोबर युती आघाडी होते? जागा वाटप निश्चित कधीपर्यंत आणि उमेदवारांची यादी कधीपर्यंत जाहीर होईल? नाही, नक्कीच आता अंतिम टप्प्यामध्ये आमची युती आज अनेक भारतीय जनता पार्टी सोडून काही ठिकाणी घड्याळाबरोबर सुद्धा आहे, बाणाबरोबर सुद्धा आहे, मशाल आणि हाततरी आहेच आहे आणि काही ठिकाणी आघाडीबरोबर सुद्धा आहे. पण याचबरोबर आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कमळ चिन्हाबरोबर तडजोड करणार नाही आणि कमळ हे आजच मी तुम्हाला सांगतो 10 ते 12 ठिकाणच्यावर ते फुलणार पण नाही या जिल्ह्यामध्ये. काय थोडंफार बार्शी, थोडंफार अक्कलकोट, एका दुसरी जागा त्या बी धरपकड काय करतील तर ते सुभाष बापूंच्या तिथं, दुसरीकडे कुठं कमळ हे फुलणार नाही अशी परिस्थिती ह्या जिल्ह्यामधली आहे. 2 दिवस तुम्ही मुलाखती घेताय किंवा लोकांच्या संपर्कात आहे, कसं वातावरण बघताय? इतर तालुक्याचेही निरीक्षक तुम्ही आहात, काय चित्र दिसत? नाही, मला हे चित्र लोकसभेपेक्षा म्हणजे लोकांमधला जो हे आहे रिस्पॉन्स किंवा आपण काय म्हणतो त्याला जो उद्रेक आहे तो भयानक आहे. आणि म्हणून जिल्ह्यामध्ये फिरत असताना किंवा याही तालुक्यामध्ये ज्याही पद्धतीनं लोकांचं वातावरण आहे एक भयानक पराकोटीचा राग आहे आणि तो राग या जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून दिसणार आहे.
काही लोकांना हे संपवण्याचा प्रयत्न करतायत, काही लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं आतून बाहेरून करणं, म्हणजे राजकारणामध्ये एखाद्याला पक्षामध्ये घेतलं तर त्याला जीव लावला पाहिजे, त्याच्यासाठी वाटेल ते केलं पाहिजे आणि तो आपला कार्यकर्ता मानला पाहिजे. पण आज पक्षामध्ये घ्यायचं आणि उद्या दुसऱ्या दिवशी बेईमानी करायचं. मलाही 2017ला पक्षामध्ये घेतलं आणि छन्नीमध्येच माझ्याशी बेईमानी केली. म्हणजे हे तुम्ही बनवाबनवी फार काळ करू शकत नाही आणि हे चित्र घेऊन आम्ही जिल्ह्यामध्ये जाऊ. धन्यवाद.